नमस्कार मंडळी, मी सौ श्रेयसी कर्वे. सध्या माझ्या श्रेयसी कर्वे या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण लोककला याविषयी काही माहिती बघतो आहोत. त्याचा हा भाग 7वा. काल आपण लावणीविषयीची माहिती काही बघतो आहोत. ती आणखीन काही माहिती या ऑडिओमध्ये आपण बघूया. काल आपण बघितलं की कलावंतांच्या नृत्याभिनयाने रंगणारी ही तमाशातली लावणी. पुढे आणखीन भाग आहे, आणखीन एक प्रकार लावणीचा आहे, तो म्हणजे वगाची लावणी. वगाची चाल असलेली लावणी कथाप्रधान असून ती कथा सांगत पुढे जाते. शब्दरचनेवरून किंवा वृत्त वैशिष्ट्यावरून जो लावणीचा प्रकार सांगितला जातो त्यात कटाव, फटका, पद, आर्या इत्यादी प्रकार दिसतात. बिकट वाट वही वाट नसावी हा अनंत फंदीचा हा फटका त्यातल्या शब्दरचनेमुळे चटकन लक्ष वेधून घेतो. आज आपल्याला सर्वपरिचित असणारी जी लावणी आहे ती मात्र केव्हा निर्माण झाली हे निश्चित नाही सांगता येत. तरी तिचा परमोत्कर्ष पेशवाईच्या उत्तरार्धात झाला असावा हे निर्विवाद. कारण हा काळ पूर्वी इतका धामधुमीचा नव्हता. खुद्द पेशवेच ख्याली खुशालीत आणि विलासामध्ये दंग होते. त्या कालखंडामध्ये रामजोशी, होनाजी बळा, सगनभाऊ, प्रभाकर, अनंत पंदे यासारखे लावणीकार पुढे आले आणि त्यांनी सबंध महाराष्ट्राभर शृंगाराचा रसरंग उधळून दिला. शृंगार वर्णनांप्रमाणेच या शाहिरांनी आपल्या लावण्यातून तुळजापूर, पंढरपूर यासारख्या क्षेत्रातील यात्रांची, जत्रांची, पुणे, सोलापूर, कोल्हापूर इत्यादी शहरांची, दुष्काळांची, रंगपंचमीसारख्या सणांची वर्णनेसुद्धा बहारदार केली आहेत. पेशवेकालीन लावणीकारांच्या प्रभावळीतला शेवटचा शाहीर म्हणजे प्रभाकर. त्यानंतर इंग्रजी आमदानीमध्ये निरनिराळे लावणीकार उदयाला येतच होते. शाहीर हैबती, पुढे पठ्ठे बापूराव इत्यादी. मध्व मुनीश्वर, अमृतराय, विष्णुदास माहूरकर इत्यादी संतांनीसुद्धा काही उत्तम अध्यात्मपर अशा लावण्या लिहिल्या. अलीकडच्या काळामध्ये तमाशातली लावणी चित्रपटातही गाजू लागली. त्यामुळे ग. दी. माडगूळकर, पी. सावळाराम, जगदीश खेबुडकर, कवी संजीव इत्यादी चित्रपटकारांनीसुद्धा काही सुंदर लावण्या लिहिल्या आणि मराठीचे लावणी भांडार आणखीन समृद्ध केलं. बुगडी माझी सांडली गो, चोळी माझी पाठीवर उसवली इत्यादींसारख्या माडगूळकरांच्या लावण्या, अत्तराचा फाया तुम्ही मला आणाराया यासारखी कवी संजीव यांची लावणी, तर मायाच्या मायामध्ये कोण गो उभी, मला हो म्हणतात लवंगी मिरची अशासारख्या जगदीश खेबुडकरांच्या लावण्या यांचा विशेष उल्लेख करावासा वाटतो. तर ही अशी लावणी म्हणजे सुरेख, नेमक्या आणि आशय घन अशी शब्दांची गुंफण. परंतु अशी नुसती लावणी रचणे किंवा ती उत्तम प्रकारे सुरात गाणे एवढंच पुरेसं नसतं, तर ती अभिनय सादर करणंसुद्धा तितकंच अगत्याचं असतं. मंडळी, आत्तापर्यंत लोकसाहित्याचे काही भाग आपण बघितले. त्यातलाच आणखीन एक प्रकार म्हणजे लोकनाट्य. लोकनाट्यामध्ये बहुजनांचे विषय घेऊन बहुजनांच्या विनोदनासाठी बहुजनातीलच काही कलावंतांनी सादर केलेलं असं सहज सुलभ नाट्य म्हणजे लोकनाट्य. शास्त्रीय आणि अभिजात अशा नागरी रंगभूमीपेक्षा कनिष्ठ अशा श्रेणीचं असलं तरी ते जनसामान्यांच्या आनंद प्रदर्शनाचं प्रभावी माध्यम आहे. लोकनाट्याची परंपरा हजारो वर्षांपूर्वीपासूनची आहे. किंबहुना शास्त्रीय अभिजात रंगभूमीचा सुद्धा मूल स्रोत हा लोकनाट्यच आहे असं म्हणता येईल. या लोकनाट्यासाठी त्रिकोणात्मक असा रंगमंच वापरला जात असे.
तो मुख्य रस्त्यावर किंवा चौकामध्ये उभारला जात असे. यावरून लोकनाट्याची प्राचीनता लक्षात येते. लोकनाट्याचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त आकर्षक आणि परिणामकारकरित्या असं सादर केलं जातं. त्यासाठी खास रंगमंच उभारावा लागत नाही. एखाद्या झाडाचा प्रशस्त पार, देवळाचा उंच कट्टा किंवा ओटा असं सुद्धा पुरेसं असतं. यासाठी रंगमंचावर कुठेही पडदे नसतात. रंगभूषेसाठी काजळ, काव, खडू अशा गोष्टींचाच वापर केला जातो. जी गोष्ट रंगांची तीच कपड्यांची. कपडे साधे, नेहमीच्या वापरातले. सगळा जोर असतो तो अभिनयावर, पल्लेदार अशा आवाजावर आणि समयोचित अशा संवाद संभाषणांवर. त्यामुळे बाह्य आकर्षणांवर भर देण्याचं कारणच उरत नाही. या लोकनाट्याविषयीची आणखी काही माहिती पाहूया उद्याच्या भागात.